नमस्कार मित्रांनो, आज थोडासा उशिरा व्हिडिओ करतोय पण विषय महत्त्वाचा आहे। आज बलिप्रतिपदा किंवा पाडवा। आज एक नवीन गोष्ट केलेली आहे, ते लवकरच अपलोड करेन। खूप कटकटीचं होणार असलं तरी दिल्ली विद्यापीठातला एक हर्ष ठाकूर म्हणून मुलगा आहे, आता 13वीत आहे, पण त्यांनी हिंदीमध्ये MH48 साठी एकूणच इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आणि त्याचा 100 वर्षाचा धावता इतिहास त्याच्या परीने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे। थोड्याशा त्रुटी आहेत त्याच्यात, पण त्याच्या वयाच्या मनाने त्याचं असलेलं ज्ञान अफाट आहे आणि त्यामुळे आज जवळजवळ 10 एपिसोड रेकॉर्ड करत होतो, त्यामुळे ते आता प्रोसेस करून अपलोड करायला थोडासा वेळ लागेल, पण जेव्हा अपलोड करेन तेव्हा हे अवश्य बघा। पाडव्याची मजा तेव्हा काहीतरी वेगळी असायची। लहानपणी असं एकमेकांना म्हणायचं की आज काय आहे, आज काय, तर समोरचा माणूस म्हणायचा की पाडवा, तो पाडवा म्हणल्यावर खरं बोल गाढवा। तसं आज महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना म्हणायची वेळ आलेली आहे की पाडव्याला तरी खरं बोला, म्हणजे थुकरट वर्तमानपत्रांच्या खोट्या अहवालांच्या सहाय्याने खोटं कसं बोलायचं। आज अचानक रोहित पवारांपासून विजय वडेट्टीवारांपर्यंत आणि बहुतेक नाना पटोलेंपासून सगळेजण की महाराष्ट्र कसा मागे पडलाय, महाराष्ट्र कसा मागे पडलाय। निमित्त होतं जोक सत्तामध्ये, ज्यांच्या संपादकांना फारसं काही अर्थशास्त्र कळत नाही पण ते खपून जातं। तर तिथे संतोष प्रधान यांनी म्हणे एक लेख लिहिलेला आहे, महाराष्ट्राची दशकभरात पिछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष, सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला। आणि त्याच्यामध्ये हा पूर्वगृह दूषित लेख आहे, जो अहवाल त्याच्या आधारावर हे दावा केला जातोय तो अहवाल जुना आहे, तो काय आत्ता काल परवा आलेला नाहीये। महिनाभरापूर्वी स्वराज्य आणि अन्य अनेक आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्या अहवालावर सकल त्याचं विश्लेषण करण्यात आलं होतं। तेव्हा बहुधा जोक सत्ताचे संपादक झोपले होते। आज वरनं आदेश आला असेल निर्भय गँगच्या हेडक्वार्टर्समधनं की चालवा काहीतरी, महाराष्ट्र मागे पडला याची काहीतरी आकडेवारी शोधून काढा। आणि म्हणून मग हा अहवाल शोधून काढलेला आहे। आधी या लेखात काय म्हटलंय ते थोडक्यात सांगतो की महाराष्ट्रात सकल राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे GDP मध्ये राज्याचा वाटा पूर्वी देशाच्या 15% असायचा, तो 13% असा झालेला आहे, म्हणजे घट झालेली आहे। नंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नातही गुजरातसारखी राज्य पुढे गेलेली आहेत हे सांगितलंय। नंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात जरी आघाडीचं सरकार वगैरे कसं कमकुवत वगैरे असलं तरी तेव्हा कशी देशाची ग्रोथ ही वेगाने झाली। थोडक्यात काँग्रेसला सोयीचे सगळे निष्कर्ष याच्यात काढलेले आहेत आणि बिल नरेंद्र मोदींचे आर्थिक सल्लागार असलेल्या संजीव सान्याल यांच्यावर फाडण्यात आले की बघा तुमच्याच सरकारचा अहवाल तुमच्या विरोधात मतप्रदर्शन करतोय। मग महाराष्ट्रात उगाच त्याच्यापुढे काही अहवालात काही संबंध नाही, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते 13-14 मध्ये पृथ्वीराज चव्हाण, 14 ते 19 देवेंद्र फडणवीस, मग उद्धव ठाकरे, शिंदे, मग महाराष्ट्राचं सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाटा घटणं म्हणजे कसं धोकादायक आहे आणि या उलट दक्षिणेतल्या राज्यांची प्रगती कशी जास्त झालेली आहे, गुजरातनी कशी आघाडी घेतलेली आहे वगैरे वगैरे वगैरे। आता सांगायचा मुद्दा हा, जेव्हा हा अहवाल शोधला की कुठे हा अहवाल, तर त्या अहवालात त्यांनी काय घेतलेलं, त्यांनी आढावा घेतलेला होता 4-5 वेगवेगळ्या गोष्टींचा। म्हणजे त्याच्यामध्ये 1960-61, 70-71, 80-81, 90-91, 2000-2001 वगैरे अशा याच्यातली। आणि खरं ते महाराष्ट्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा हा सुरुवातीला बघायचं झालं तर तो 12-12.5% होता, त्याच्यावरनं तो वाढत 15% गेला आणि नंतर तो 13% खाली घसरला, म्हणजे 12.5चा 11.9 झाला, मग 14, मग 15.2 आणि त्याच्यावरनं 13। पण सांगायचा मुद्दा हा की जी 13% महाराष्ट्राची जी घसरण झालेली आहे 15 वरनं 13, तेव्हा तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्रह्मांडातले द बेस्ट CM म्हणून ओळखले जाणारे उद्धव ठाकरे होते।
साली ते मुख्यमंत्री झाले, म्हणजे 19-20 आणि 20-21 साल होतं, तेव्हा महाराष्ट्राच्या प्रगतीला, अधोगतीला जर कोणी जबाबदार असतील तर ते उद्धव ठाकरे होते. आणि महाराष्ट्राची घसरण झाली कारण उद्धव ठाकरेंचं सरकार हे स्थगिती सरकार होतं. प्रत्येक गोष्टीला स्थगिती द्या, प्रत्येक गोष्टीला विरोध करा, प्रकल्प रद्द करा. याच काळामध्ये तर महाराष्ट्रामध्ये सचिन वाझेचं राज्य चालू होतं. पोलीस अधिकाऱ्यांकडे नोटा मोजण्याची मशीन सापडत होती. अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात येत होती. मग महाराष्ट्राचं सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी होणार नाही तर काय होणार? आणि मग ह्याच्या पलीकडे जाऊन पण आता हे जर सांगितलं तर हे लोक काय सांगतील, नाही नाही तेव्हा तर महाराष्ट्रात कोविड विरुद्ध लढा सुरू होता आणि महाराष्ट्रात तर्कवाद, विवेकवाद, विज्ञानवाद वगैरे वाद, सगळ्याच्या वादांच्या आधारे कोविडशी लढा सुरू होता आणि त्यामुळे अर्थव्यवस्था मागे गेली तरी काही बिघडत नाही, कारण मग सोयीचं नाही ना. पण त्याच्यात 23-24चे आकडे दिलेत आणि 23-24मध्ये महाराष्ट्राचा वाटा वाढून 13.3% झाला आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा वाटा होता 13% आणि शिंदे फडणवीस सरकार असताना, शिंदे फडणवीस अजित पवार सरकार असताना महाराष्ट्राचा वाटा झाला 13.3%. म्हणजे अवघ्या 2 वर्षात 13चा 13.3 होणं वाटा, म्हणजे शेकडा किती वाढ झाला त्याची मोज करा. म्हणजे 2-2.5% तर वाढ झालेली आहे, चांगली गोष्ट आहे. पण हे लोकसत्तावाल्यांना लिहायचं नाही आहे, कारण आदेशवरनं जो आलेला असतो त्यात बरहुकूम काम करायचं असतं आणि त्यामुळे निदान जो महिनाभरापूर्वीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे त्याच्यात माहिती कोणाच्या काळातली आहे, कोण मुख्यमंत्री होतं, बरं त्याच अहवालामध्ये निष्कर्ष त्यांनीच संजीव सांदेलानी यांनी केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनीच म्हटलेलं आहे की या काळामध्ये देशात पश्चिम आणि दक्षिणेमधल्या राज्यांनी सातत्याने प्रगती केलेली आहे. त्याच्यामध्ये खास करून महाराष्ट्र आणि गुजरात यांची कामगिरी 1960-61 सालापासून सातत्याने स्टेडी राहिलेली आहे, स्थिर राहिलेली आहे. आणि हे असं असूनही, म्हणजे हा अहवाल जर कोणाच्या डोळ्यात अंजन घालणारा होता तर तो अहवाल पंजाब आणि बंगाल या 2 राज्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा अहवाल होता. कारण या अहवालामध्ये, आणि केरळही, GDPची मोजदाद करताना परदेशातनं आलेला पैसा धरण्यात आलेला नाही आहे. पंजाब या राज्यात अजिबात उद्योगधंदे नाही आहेत, केरळमध्येही उद्योगधंदे नाही आहेत, कारण धंदे करायला लोक परदेशात जातात, केरळमध्ये उद्योग येऊन देत नाहीत, कम्युनिस्टांचं सरकार आहे. पंजाबमध्येही शेतीनंतर, आणि पूर्वीच्या काळात पंजाबमध्ये उद्योग होते, सायकली बनवायचे, काही टेक्स्टाईल इंडस्ट्री होती. पण आज भारताच्या पंजाबची अवस्था पाकिस्तानच्या पंजाबसारखी, पाकिस्तानच्या उद्योगांसारखी झालेली आहे. आणि त्यामुळे त्याच्यात जो लेख, त्याच्यावर तो अहवाल प्रसिद्ध झालेला, त्याच्यात असं लिहिलेलं की या राज्यांमध्ये कशाप्रकारे बंगाल आणि पंजाब ही राज्य मागे पडत चाललेली आहेत. या राज्यांचा देशातल्या अर्थव्यवस्थेतला वाटा सातत्याने घसरत आहे. पंजाब आहे तिथे अडकत आहे. आणि त्याच्यानंतर पंजाबमध्ये, खास करून पंजाब जेव्हा राज्य तयार झालं 1966 साली, तेव्हा ते आघाडीवर होतं, त्याच्यानंतर ते सातत्याने मागे पडलं होतं. 1960च्या दशकात पंजाबचा GDPमधला वाटा 4.3% होता. 2023-24ला तो केवळ 2.4वर आलेला आहे, म्हणजे अर्ध्यावर आलेला आहे. हे त्याचं हायलाईट आहे. आणि हरियाणा आणि पंजाबची तुलना करायची झाली तर तुम्हाला सांगतो, हरियाणाचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा 2% पण नव्हता जेव्हा हरियाणा आणि पंजाब वेगळं झालं तेव्हा. आणि पंजाबचा वाटा 3%च्या वरती होता. त्याच्यानंतर पंजाब वेगाने वाढलं, पण आज हरियाणाचा वाटा 3.6% आहे आणि तिथे 10 वर्ष भाजपचं राज्य आहे. आणि पंजाबचं राज्य 2.4% एवढा वाटा आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की असे जे अहवाल असतात ते तुम्हाला एक इंडिकेटर असतात, म्हणजे त्याच्यात काय असं काय खूप सखोल असंही नाही. हा पण 19 पानांचा अहवाल आहे. पण हे जे आता निवडणुकांपर्यंत जे राजकारण चालेल त्याच्यात या खोटारडेपणाचा खूप मोठा वाटा असणार आहे. हे जे सगळे आघाडीची, ज्याला मेनस्ट्रीम मीडिया म्हणतात मराठीतली, त्याच्यामध्ये पुढच्या साधारणतः 20 दिवसामध्ये
40 ते 50 असे खोटारडे लेख आणि एका वर्तमानपत्रात असे किमान 3-4 वर्तमानपत्रात, आणि मग हा लेख छापून आला, हा कुठल्या तरी अपुऱ्या माहितीवर असेल, आणि मग तो घेऊन हे सगळे महाविकास आघाडीचे लोक ठणाणा करतील. मग संजय राऊत त्याच्यावर पत्रकार परिषद घेतील सकाळी. ही सगळी इकोसिस्टीम आहे, ही सगळी मोडस ऑपरेंडी आहे. काँग्रेस सरळ लढू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे मध्यम वर्गाच्या मनात संशय निर्माण करणारं वातावरण तयार करायचं. महाराष्ट्र कसा मागे पडलाय, महाराष्ट्र कसा पिछाट होते, हाच तर आदित्य ठाकरेंचा आणि यांचा सगळ्यांचा नॅरेटिव्ह आहे. पण ते करताना जरा सोफिस्टिकेशन तरी दाखवायचं. हा ज्या अहवालाच्या आधारे तुम्ही ही बातमी केलेली आहे संतोष प्रधान यांनी, ती 2 मिनिटात त्यातला भंपकपणा समोर येऊ शकतो. आणि मला मान्य आहे, मी असंही नाही झालं की केवळ जी काही घसरण झाली ती महाराष्ट्राची उद्धव ठाकरेंमुळे झाली आणि वाढ झाली ती देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेमुळे झाली. राज्याची वाढ किंवा घट जी होते त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आणि बाकीची राज्य कशी प्रगती करतायत, केंद्रात कसं सरकार आहे, जागतिक परिस्थिती काय आहे. म्हणजे कोविडच्या काळात अनेक राज्यांमध्ये त्याचा फटका बसला, कोविडचा महाराष्ट्रालाही बसला. पण तुम्ही या गोष्टी प्रामाणिकपणाने धरायला जाता, पण तुमचे विरोधक मात्र याच गोष्टीचा कांगावा करून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असाच हा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आज लोकसत्तांनी केलेला आहे. याच्यात काय वेगळे काही अपेक्षा नाही आहे. हे 20 दिवस पुरते हेच चालणार आहे. अगदी त्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात लोकमानस वगैरे त्या अशाच धाटणीच्या असणार आहेत. कारण वॉशिंग्टन पोस्टमध्ये तिथे जेफ बेझोसला शेवटी सांगावं लागलं की तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही आहे, मामू जरा सुधारा. यांना तर त्याची पण वेळ येणार नाही आहे. हे स्वस्तातले जेफ बेझोस पण इथे नाही आहेत. त्यामुळे त्यांचं जे काही चालायचं ते चालू द्या. पण हा खोटेपणा इतक्या सहज उघडा पडता येतो. पाडव्याच्या दिवशीच या गोष्टीची पोलखोल करावी लागेल असं वाटलं नव्हतं, पण शेवटी जे आहे ते आहे. आणि त्यामुळे जर महाराष्ट्राच्या पिछेहाटीबद्दल कपाळ आपटून घ्यायचं असेल तर ते मातोश्रीच्या दारात जाऊन आपटा. कारण 2020-21 साली जेव्हा तुम्ही महाराष्ट्र खूप मागे पडला सांगताय, ते संपूर्ण वर्ष आणि त्याच्या आधीचे 6 महिने उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.